जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा तळोदा व नंदुरबार येथे शिवसंवाद दौरा। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा राज्यभर शिवसंवाद दौरा होत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात शिवसंवाद दौऱ्यावर येत आहे। त्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता तळोदा येथे शहादा तळोदा व अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे। तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मतदारसंघनिहाय आढावा घेतील। श्रीकांत शिंदे हे कार्यकर्ते व शाखाप्रमुख, पक्षाचे बीएलओ, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांना मार्गदर्शन करतील। यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख गणेश पराडके आदी देखील उपस्थित राहणार आहेत। तरी या मेळाव्यासाठी अक्कलकोवा, अक्राणी, शहादा तळोदा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बूथप्रमुख, महिला पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या खासदार श्रीकांत शिंदे साहेब 5 तारखेला तळोदा येथे आगमन 10 वाजता होणार आहे आणि त्याच्यामध्ये खास करून शिवसेनाचे सर्व पदाधिकारी, ते शाखा प्रमुख पासून सरपंच असेल, तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, जे सर्व संघटनाचे पदाधिकारी, त्याच्यापासून चंदूभैया असेल, मग आपला श्रीदादा चौधरी असेल, हे सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे। खास करून 10 वाजता तळोदा येथे मान्य या महाराष्ट्र राज्याचे खासदार लोकप्रिय श्रीकांत शिंदे साहेब तळोदा येथे 5 तारखेला 10 वाजता उपस्थित राहणार आहे। म्हणून महिला पदाधिकारी असेल, सर्व पदाधिकारी, जास्तीत जास्त पदाधिकारी उपस्थित राहून घराघरी शिवसेनाच्या धनुष्यबाण पोचवा। जय महाराष्ट्र।